एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक मस्त आहे, एकदम छोटासा आणि एकदम छान। तो म्हणजे ग्रीन जीडीपी। नवीन नवीन कॉन्सेप्ट। इकॉनॉमी म्हणला की एवढा लोचा आहे, लमचा रोजच्या रोज नाही का नवीन नवीन काहीतरी टर्मिनॉलॉजी शब्द राहतेच, आहे का नाही। तर हा भी एक थोडासा तशातला आहे, पण हा आत्ताचा नाही आहे, जुनाचा आहे ना। 1980 पासून याचा वाद चालू होता, त्याच्यापूर्वी 1970 पासून, मग 80 मध्ये थोडासा विकसित झाला, 90 मध्ये एस्टॅब्लिश झाला म्हणजे युनायटेड नेशननं आपल्या अकाउंटिंग सिस्टीम मध्ये याला ऍड करून टाकलं अपेंडिक्स म्हणून। आला प्रॉब्लेम ले बाबा, सगळ्या देशांले आता पाहायचं होतं है ना। तर मग चीननं ट्राय करून पाहिला, चीनले दिसला की बाबा याच्यानं जीडीपी आपला तर लोचा होते, त्यानं तू विड्रॉल केलं। अमेरिका प्रयत्न करत आहे, भारत म्हणते थांबा आताच नाही, असा तो लोचा म्हणजे आमचा ग्रीन जीडीपी, हरित जीडीपी। ठीक आहे, तर हा समजून घेऊया कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे रे बाबा, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून राहू शकते, विचारू शकतात, गुगली पडू शकते म्हणून। ठीक आहे, पण नेहमीप्रमाणे तुम्हालाही माहित आहे की आपले 2 प्रश्न असलेच पाहिजे कुठे, डोक्यात। कशासाठी? परीक्षा पास करासाठी। तर बघायचे, चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, माया सगळं निपटलं पावा। तर तुमच्यासाठी आहे पहिला प्रश्न की जीडीपी वृद्धीमुळे काय शक्य आहे बाबा। व्हॉट इज और आर द पॉसिबिलिटीज ड्यू टू द जीडीपी ग्रोथ। काय काय होऊ शकते? आर्थिक कल्याण होऊ शकते का रे बाबा, तुमचं भलं होऊ शकते का? दुसरं, शाश्वतपणा येऊ शकते का, सस्टेनेबिलिटी येऊ शकते का? आर्थिक विषमता, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी येऊ शकते का होऊ शकते? पॉसिबिलिटी काय आहे बाबा? जर ग्रोथ झाला तर तुम्हाला शोधायचं आहे काय आहे ते। ठीक आहे, दुसरा, हरित जीडीपीचे सूत्र काय आहे म्हणते रे बाबा, फॉर्म्युला विचारतात ना। व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्रीन जीडीपी? तर काहीतरी जीडीपी दिलाय तिथं इज इक्वल टू जीडीपी मायनस पर्यावरणीय नुकसान, एन्व्हायरमेंटल लॉस किंवा कॉस्ट। दुसरा आहे जीडीपी मायनस पर्यावरणीय आणि सामाजिक नुकसान, एन्व्हायरमेंटल अँड सोशल लॉस म्हणते बाबा। आणि तिसरं दिला आहे जीडीपी मायनस डेप्रिसिएशन, घसारा आणि पर्यावरणीय नुकसान म्हणजे एन्व्हायरमेंटल लॉस, मायनस मध्ये। आणि चौथा आहे जीडीपी मायनस पर्यावरणीय नुकसान प्लस कार्बन क्रेडिट, एन्व्हायरमेंटल लॉस प्लस कार्बन क्रेडिट, असा दिला आहे। आता तुम्हाला व्हिडिओ समजून घ्यायचा आहे आणि कॉन्सेप्च्युअली समजून त्याचे फॅक्ट्स लक्षात घेऊन याच्यापेक्षा अजून प्रश्न आपल्या डोक्यात बनवायचे आहेत। प्रश्न बनले का उत्तर बनले का परीक्षा, आणि परीक्षा बनली का नोकरी बनली का सांगायची गरज नाही। असो, चला समोर जाऊ। पहिल्यांदा का हो रे बाबा बे, हा बम एवढा चोरीचा माल हो का बे तुझ्या? नाही, हा कोण हो? तर हा हो आमचा करोडपती। हा कोण हो? हा हो करोडपती। मस्त पैसे, आता असा गृहीत धरा तुमच्याकडे लबालब पैसे आहे, आणि पैसे आहे तर माज येते का नाही? मग माज येते तर माझ्यासारखा वागते माणूस, हे उधळते। आता पैसे खूप आहेत आणि ते उधळले तर का होते? इकडे होते का? नाही, का होते? पैसे जर उधळले, जबरदस्त उधळले, मस्त पैकी रोज मस्त, आहे की नाही, तर का होते? लखपतीचा फकण्यापती। का होते? हा लखपती आहे आणि इकडे फकण्यापती। आणि जर त्याला प्रॉपर इन्व्हेस्ट केला आहे ना, त्याचं प्रॉपर सेव्हिंग केलं, इन्व्हेस्टमेंट केलं, तर करोडपती, लखपती, करोडपती, अब्जोपती। बम पैशाले पैसा ओढते म्हणतात, पण असाच ओढते का पैशाले पैसा? नाही, त्याचं इन्व्हेस्टमेंट करार्थ, त्याला उधळांत नाही। तसंच निसर्गाचा आहे। आता निसर्ग जो आहे म्हणजे झाड आहे असं गृहीत धरा, आणि त्या झाडाला मस्त पाणी, खत वगैरे सांभाळलं, मस्त केलं तर का होईल? झाड का होईल? माजन का? नाही, झाड आपल्याला मस्त फळं फुलं, मस्त झाड असं ना खाली मस्त, आहे का नाही, मस्त बसून बढियापैकी, तर का होईल? हिरवं कंच सगळीकडं। मग तुम्हाला काय सांगायची गरज नाही, पण जर त्याले तुम्ही
खत पाणी दिल्या नाही तर धरल्यानं उपरून टाकलेला आमच्याला तोडला आणि सत्यानाश धरला आमच्या होय तिकडे तर का होईल है ना सगळा नायनाट निसर्ग गेला तर आपण का मंगळावर राहणार आहोत का चालले मंगळा अबे इथं धडाचे राहू नाही कायले मंगळावर आणि तिथं कुठं ऑक्सिजन आहे का रे नाही आहे पण चाललो बाबा इथलं सांभाळणं जमे नाही आपलं म्हणजे जाऊ दे आता काही बोलू नाही है ना तिकडे चालले तर असो पण याचा मतार्थ काय आहे व्हॉट इज द क्रक्स ऑफ दिस स्टोरी की कुठली संपत्ती असेल ऍसेट असेल वेल्थ असेल है ना जर ते इन्व्हेस्ट केलं तर कॅपिटल झालं है ना भांडवल झालं इन्व्हेस्ट केलं तर भांडवल झालं आणि उत्तरोत्तर त्याची वृद्धिंगत होत जाईल ते वाढत जाईल सुबत्ता येईल आणि जर लोचाच केला बदमाशकी केली तर काय होईल संपूर्ण फिनिश खत्म काहीच राहणार नाही विध्वंस होईल सो आपला काय क्रक्स दिसतंय की तुम्ही प्रॉपरली त्याला एक्सप्लोर करा एक्सप्लॉइट करू नका क्लिअर हा कॉन्सेप्ट लक्षात आला कारण ग्रीन जीडीपी समजून घ्यायचा तर हा कॉन्सेप्ट आवश्यक आहे आता याच्या आधारावर जर आपण बघितलं तर आपण नुसता ग्रोथ म्हणजे माणूस नुसता रईस होत आहे चालन रईस होत आहे तर तो काय होतंय मालामाल विकली बम पैसा पण पैसा येते तर तो कशातून येते शोषणातून येते जर खूपच जास्त वृद्धी असली भर रईस होते अबे तर रईस झालाच कसा तर त्यानं लमच्यानं केलं चोऱ्या चकाऱ्या टोप्या मेहनत काहीच नाही नथिंग प्रोडक्टिव्ह है ना प्रोडक्टिव्ह कुठलंच नाही ओनली प्रॉफिटरिंग केवळ मुनाफाखोरी केला त्यानं बाकी काहीच नाही केली कुठलंही प्रोडक्टिव्ह काम केलं नाही म्हणजेच काय तो एक्सप्लॉइट करतो शोषण करतो आणि शोषित जी सिस्टीम असते जी शोषून घेते ती कधीही लॉंग टर्म मध्ये विकसित होऊ शकत नाही टिकू शकत नाही बरोबर आहे राईट तर माल विकली थोड्या दिवसाची है ना बाकी जास्त जण राखत की बाकी नाही पण लंबी रेस का घोडा यदि होना है भाई तर काय तर एक्सप्लोरेशन करावं लागेल अन्वेषण करावं लागेल एक्सप्लोरेशन म्हणजे प्रॉपरली त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे पण युटिलायझेशन कसं झालं पाहिजे ऍट द मॅक्झिमम लेवल पण कसं विथ मिनिमम और नो लॉस अत्यंत कमी नुकसान किंवा नुकसान झालंच नाही पाहिजे म्हणजेच काय त्याची उत्पादकता त्याची प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता कशी राहिली पाहिजे अत्यंत महत्तम स्तरावर राहिली पाहिजे आणि अशा प्रकारे की ज्याच्या भरोशावर हा सर्व विकास होतोय त्यालाच टिकवलं पाहिजे जमिनीवरच विकास होतोय तर जमीन टिकवली पाहिजे जमीन टिकवली नाही आणि जमीन खचली तर मग विकास डुबला बरोबर आहे की नाही राईट ठीक आहे तर हाच बेसिक कॉन्सेप्ट जो आहे ना तो ग्रीन जीडीपीशी रिलेटेड आहे मग आता आपण जर बघूया जर ग्रीन जीडीपी म्हणतोस तर प्रत्यक्षात पहिल्यांदा ज्या जीडीपीच्या भरोशावर सर्व जगातले देश उड्या मारते बाबा आम्ही एवढा डेव्हलप झालो एवढा जीडीपी ग्रोथ आहे असा भक्कास एकदम झडझड मस्त जीडीपी आहे आमचा काय विचारू नका असा जे देश दावा ठोकते छाती तो बाबा म्हणते आम्ही तर एकदम प्रोग्रेस आहे भरभर आम्ही तर रईस होता रईस की किती कामाची खरंच फायद्याची आहे का तर त्याच्यामध्ये जर जीडीपी आपण बघितला तर काय बघतो तर देशांतर्गत जेवढं उत्पादन असेल अंतिम त्याचं मूल्य काढतो म्हणजे ते जेवढं वाढत जाईल तेवढं बरं आता जीडीपी जाते जीएनपी बी म्हणू शकतो आपण तो काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना जीएनपी बी म्हणू शकतो नेट बी घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे मग आपण जर जीडीपी घेतला तर तुम्ही म्हणाल बाबा जीडीपी कामाचा नाही एनडीपी घ्या तर घेतो बाबा मायनस आम्ही करून टाकतो काय करतो मायनस याच्यातून घसारा तर करून टाकू मायनस तू काही चिंता नाही पण जीडीपी ग्रोथ कशाच्या आधार होते सेक्टरल ग्रोथ बरोबर आहे
म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, म्हणजे शेतीची भरभराट झाली, मान्य आहे रे बाबा, है ना. इंडस्ट्रीची भरभराट झाली, मस्त प्रोडक्शन झालं, मान्य आहे रे बाबा, है ना. टर्शरी सेक्टर, ह्या सेवा, IT इंजिनियर बम छापत आहेत, बम पब मध्ये, मान्य आहे रे बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे करताना एक्सप्लॉयटेशन होतं का एक्सप्लोरेशन होतं? म्हणजे शेती करत आहे आणि ह्या पंजाबचा लिचिंग पाहिला आपण, हे फर्टिलायझर पूर्ण जमिनीचा सत्यानाश. आता जमीन उपजाऊ राहिली नाही, आणि वरून काय होते की त्या जमिनीत फर्टिलायझर घालतात ना, हे भाजी खातो आपण, ह्या मस्त, अरे मस्त वाटतं बाबा, हिरवी कंच दिसते, आणि इकडे कॅन्सर, है ना. पंजाब मधून मध्ये ट्रेनच येते मुंबईले, कॅन्सर ट्रेन म्हणतात. मग त्याला काय अर्थ? इकडे कमवाचे लाखो रुपये आणि तिकडे उधळाचे करोडो. उधळाचे पैसे तर सोडा, जीवन आहे उधळाचं, आहे की नाही. मग याचा फायदा आहे का? तर GDP जो आहे तो तुम्हाला फायदा देते का? खऱ्या अर्थाने कॉस्ट सांगते का? म्हणजे इकडे शेतीमधून 1 लाख रुपया कमवला आणि रोगराईवर 2 लाख लावला, काय फायदा? कमवला त्याच्यापेक्षा जास्त गमवला. तर खरा GDP जो आहे, आपण असा म्हणतो, तो हा खरा GDP आहे का? नाही. याच्यात फक्त काय सांगते, आम्ही किती कमवला. हा GDP जो आहे तो किती गमवला, कशाच्या भरोशावर कमवला, कोणाला टपकवला ना कमवला, ते काहीच सांगत नाही. हा मेन प्रॉब्लेम. हा कशावर फोकस करते? फक्त आउटपुटवर. इनपुट कॉस्ट काय आहे बाबा त्याची, ते सांगायचं नाही. नुसता प्रोडक्शन, नुसती छपाई, पण छपाईच्या मागचं काय आहे ते सांगत नाही. दुसरं शाश्वतपणा, याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. शाश्वतपणा काय? सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? तर थोडक्यात, मग आपण कधीतरी डिटेल हा कॉन्सेप्ट बघूया. थोडक्यात असं की आपण आत्ता जो मजा मारतो ना, एन्जॉय करतो एन्व्हायरमेंटचा, है ना, बाकीचा सर्व गोष्टीचा, सोबततेचा, तो आपली पुढची जनरेशन विदाऊट एनी फालतूची कॉस्ट तसा करू शकन का? करायला भेटन का नाही भेटन? भेटत असन तर शाश्वतपणा. भेटलाच नाही तर म्हणजे आता मस्तपैकी विसित माणूस आहे, एकदम तंदुरुस्त मस्तपैकी बॉडी बनवला, आणि 50 मध्ये आमचा असा कोकळा झाला, त्याला काय अर्थ आहे का? अरे 50 मध्ये चालन तर त्याला म्हणा यार टीका आहे तू, असा जो आहे दॅट इज द सस्टेनेबिलिटी. इकॉनॉमीची बी तसंच आहे ना, आणि समाजाचं बी तसंच. नैसर्गिक भांडवल गृहीत धरत नाही म्हणते. काय म्हणते की नॅचरल कॅपिटल हे गृहीत धरत नाही. तर त्या भावा आपण आतापर्यंत कॅपिटल काय ऐकला रे? काय ऐकला भावा? कॅपिटल म्हणला का पैसा, जमीन, जुमला, हेच ऐकलो. फॅक्टऱ्या वाक्टऱ्या, हा कोणता नॅचरल कॅपिटल आहे ना, हा आपण ऐकला नाही. तर हा आता समजून घेऊया. नॅचरल म्हणजेच काय? हा जो GDP आहे ना आमचा, फेल झाला, हा काय कामाचा नाही आहे. कारण ना हे कव्हर करे, इनपुट कॉस्ट एक्झॅक्ट काय लागली ते पण गृहीत धरे नाही, फक्त आउटपुट म्हणते, आहे ना, शाश्वतपणा दे नाही, आणि हा नॅचरल कॅपिटल जो आहे तो पण गृहीत धरत नाही. तर हा का हो ना काऊन धरायला पाहिजे ते आपण समजून घेऊया. तर पावा आता नॅचरल कॅपिटल म्हणजे काय? तर आपण निसर्गात राहतो, निसर्ग नसेल असं गृहीत धरा का आपण पृथ्वीवर राहत नाही, आपण मंगळावर राहतो. काय आहे मंगळावर? माती, दगड, धोंडे, काहीच नाही, बस तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. मग तिथं आपण करून कसे, कशाच्या आधारावर उत्पादन करू, काय खाऊ, काय पिऊ? हे नाही पिऊ म्हणजे पाणी, काय पिऊ, आलं का नाही लक्षात? तर म्हणजे काय? तर नैसर्गिक संपत्तीच तिथे नाही. इथे आपल्या पृथ्वीवर काय आहे? नैसर्गिक संपत्ती आहे, म्हणून सजीव आहे. अबायोटिक फॅक्टर प्रॉपर आहे, त्याच्या आधारावर बायोटिक फॅक्टर निर्माण झाले, आणि म्हणून आपण, नाही तर आपण असतो का? नाही. म्हणजे आपला मायबाप कोण? आपला बेस कोण? आपला फाउंडेशन कोण? निसर्ग. आता निसर्ग जो आहे तो जैवविविधतेने खुल्ला फुल्ला आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, आणि ही जैवविविधता जी आहे त्याच्यामुळेच आपण आहोत. जैवविविधता नष्ट झाली की सर्व संपून गेलं. तुम्ही किती बी कमवा, आता जे करोडपती लोक आहेत, अब्जोपती लोक आहेत,
ते ढोसत नाही का? ढोसत नाही का? नाही ढोसला असं पकडा तर तो जिवंत राहील का? नाही. तर पहिल्यांदा सस्टेन जिवंत राहायचं, त्याच्यासाठी निसर्गावर आपल्याला अवलंबून राहायचं आहे. मग तुम्ही बापू सोन्याच्या ताटात खा नाही तर मातीच्या भांड्यात खा, काही फरक पडेल नाही. बरोबर आहे, राईट. तर सर्वात महत्वाचा आहे नैसर्गिक संपत्तीचा जागतिक साठा, वर्ल्ड स्टॉक ऑफ नॅचरल ऍसेट्स. हा कसा आहे? स्टॉक आहे. हा जर अनडिस्टर्ब आहे तर तो आपला आपला करत आहे. बरोबर, फूड चेन, फूड वेब सगळा बरोबर करताय. तुम्ही तिथं जाता फिरायला, पिकनिक मनवाले म्हणता, बाबा फॉरेस्ट मध्ये फिरायला गेलं मस्त वाटते. वाटते की नाही? वाटते की नाही? तो झाला स्टॉक. पण आता वाटते जेव्हा तुम्ही जाता आणि अरे बाबा मस्त मजा आला, अशी फ्रेश एअर भेटली, म्हणजे त्यानं काय दिलं तुम्हाला? सर्व्हिस दिलं. फुकटात फुकटात. फॉरेस्ट मध्ये गेला तुम्ही तर तो पैसे ते आता आपण मागतो. नॅशनल पार्क बनवले नाही, एंट्री गेट मधून घेताना आपण पैसे मागतो. निसर्ग पैसे मागते का? नाही. निसर्ग हा तुम्हाला फुकटात देते, काही पैसे पे करायची गरज नाही, है ना. ही सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतो, वेगवेगळ्या सर्व्हिस. आनंद येतो फॉरेस्ट मध्ये गेला, आनंद येतो, है ना. एखाद्या समुद्राच्या काठावर बसलो, आनंद येतो. आनंद जो आहे तोच तर महत्वाचा आहे. आनंद नाही तर छापून काय फायदा? बरोबर आहे. तर ही सर्व्हिस मिळते तुम्हाला, हेल्थ मिळते चांगली, कारण प्युअर ऑक्सिजन मिळतं, हेल्थ मिळते. ह्या सर्व ज्या सेवा आहेत, ह्या सेवा अमूल्य आहेत, है ना. प्राइसलेस आहेत ना, प्राइसलेस आहेत. नो व्हॅल्यू, काढूच शकत नाही. द व्हॅल्यूज आर इनफायनाईट. पण जेव्हा आपण त्याचा उपयोग करतो आणि आमचा जीडीपी बोलतो, तर तेव्हा त्याचं आर्थिक आकलन होणं आवश्यक आहे. काही इकॉनॉमिस्टने याचा विचार केला, इकॉलॉजिस्टने विचार केला की याची कॉस्ट काय रे बाबा? तर ते जे आहे दॅट इज कॉल्ड एज इकॉनॉमिक असेसमेंट. आणि हे इकॉनॉमिक असेसमेंट कशाचं राहील? तर इकॉलॉजिकल इकॉनॉमिक व्हॅल्यू कशी राहील बाबा. म्हणजे एखाद्या आम्ही प्रोडक्शन करतोय, से एक्झाम्पल शेत पिकवायचं आहे म्हणून जंगल साफ केलं, तर किती झाडं तोडली रे बाबा. आणि त्या प्रत्येक झाडाचं जर आयुष्य इतकं असेल तर त्याची काय व्हॅल्यू रे बाबा. आणि इथून जमीन साफ केली तर नुकसान काय झालं रे बाबा. ते जे आहे हे इकॉलॉजिकल इकॉनॉमिक व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसते की नॅचरल कॅपिटलच्या भरोश्यावरच आपलं इकॉनॉमिक कॅपिटल आणि इकॉनॉमिक ग्रोथ होताना दिसते. पण नॅचरल कॅपिटल जर बघायला गेलो आपण, तर नॅचरल कॅपिटलचे परिणाम हे डायव्हर्सिफाईड आहेत. पॉझिटिव्ह असतील तर त्याची आहेत आणि निगेटिव्ह असतील तर त्याचे, म्हणजे एक्सटर्नॅलिटीज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिसून येतात. आपण जर त्याचं जतन केलं, त्याचं कन्झर्वेशन केलं, तर आपल्याला काय दिसतं? त्याची पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज दिसतात. सस्टेनेबल होतो. आणि त्याचा विध्वंस केला आणि केवळ इकॉनॉमिक ग्रोथ करायला गेलो तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा पडतात. दोन्ही जर इम्पॅक्ट पाहिले तर आपल्याला काय दिसतील? तर आपल्याला दिसतील त्याचे इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे, बरोबर आहे, इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे. त्याचे सोशल इम्पॅक्ट आहेत, सामाजिक इम्पॅक्ट आहेत. त्याचे डेमोग्राफिक इम्पॅक्ट आहेत, डेमोग्राफिक इम्पॅक्ट आहेत. आणि त्याचे कल्चरल इम्पॅक्ट सुद्धा आहेत, सांस्कृतिक इम्पॅक्ट आहेत, परिणाम पडू शकतो. त्याचे इकॉलॉजिकल सुद्धा परिणाम पडू शकतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि हे तिन्ही चारी जर बघितले तर त्याच्या आधारावरच आपली शाश्वतता राहणार आहे, सस्टेनेबिलिटी होणार आहे की नाही होणार आहे निश्चित होऊ शकतं. म्हणून यांचं मूल्यांकन जर केलं तर खऱ्या अर्थानं आपण म्हणतो जे जीडीपी ग्रोथ झाला तर खरंच झाला का? कारण की हेही आम्हाला सांभाळायचं आहे. जो निसर्ग आम्ही उद्ध्वस्त केला आहे तो राहिलाच नाही तर आम्ही राहणार नाही, तर त्याला टिकवायचं आहे, त्याचं जतन करायचं आहे. आणि जे काही उद्ध्वस्त झालं त्याचं रिप्लेनिशमेंट करायचं आहे. आणि म्हणून याचं मूल्यांकन आवश्यक आहे. हे मूल्यांकन करण्याचं जे इकॉलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये जे बाब असेल त्यालाच आपण काय म्हणतो? नॅचरल कॅपिटल. त्यालाच काय म्हणतो? नॅचरल कॅपिटल, नैसर्गिक संसाधन किंवा भांडवल. ठीक आहे. आता ग्रीन जीडीपी या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्या, कारण की ग्रीन जीडीपी मध्ये महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की केवळ इकॉनॉमिक ग्रोथ नाही, प्रोडक्शन काय केलं ते घेणं देणं नाही. काय इनपुट तुम्ही वेस्ट केले,
काय इनपुट तुम्ही त्याच्यात घातले आणि त्याचं व्यय त्याचा खर्च तुम्ही काढला का, ते आकलन करणं म्हणजे ग्रीन जीडीपी. आता इनपुट कॉस्ट जी आहे ती आपण काढतो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून. म्हणजे इनपुट मध्ये आपण म्हणतो की बाबा एवढी संसाधनं, म्हणजे आम्ही एवढा कच्चा माल घातला, एवढं लेबर लावलं, इतका पैसा लावला, इतकी वीज लावली. पण असं करताना आम्ही एक इनपुट कॉस्ट सोडतो, ती म्हणजे काय, तर आम्ही इतका निसर्गाची कॉस्ट हे आम्ही कॅल्क्युलेट करत नाही. म्हणजे मी पोल्युशन केलं, माझ्या फॅक्टरीने पोल्युशन केलं तर पाण्याचं पोल्युशन किती झालं, हवेचं पोल्युशन किती झालं, जमिनीचं पोल्युशन किती झालं, त्याची कॉस्ट कोण काढेल, ते कॉस्ट कॅल्क्युलेट करणं म्हणजेच ग्रीन जीडीपी. बघा, देशाच्या पारंपरिक जीडीपी मध्ये वृद्धीच्या पर्यावरणीय परिणामासह आर्थिक वृद्धीचा निर्देशांक म्हणजे ग्रीन जीडीपी. इट इज अ इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. पण कसं आहे, कशी इकॉनॉमिक ग्रोथ, विथ एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ग्रोथ फॅक्टर्ड इन टू द कंट्रीज कन्व्हेन्शनल जीडीपी. आपण जी कन्व्हेन्शनल जीडीपी किंवा जीएनपी काढतो किंवा एनडीपी काढतो किंवा एनएनपी काढतो, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस, पर्यावरणीय जे परिणाम आहेत त्याला आकलित केलं का, ते जे आकलित केलं जातं त्याचा निर्देशांक म्हणजे ग्रीन जीडीपी, हरित जीडीपी. म्हणजे काय, मुद्रणीय जैवविविधता तोटा काय आहे, मॉनेटाइज बायोडायव्हर्सिटी लॉस काय आहे का, तो लॉस कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. से एक्झाम्पल, आमची जीडीपी 10% ग्रो होत आहे, 10% ग्रोथ होत आहे. आपण म्हणतो बाबा जबरदस्त, काय विचारू नका. पण जर आमची बायोडायव्हर्सिटी लॉस हा जर 5% होत असेल तर आमचा खरा जीडीपी किती आहे, केवळ 5% आहे. कारण एवढं नुकसान आम्ही करून टाकलंय है ना. म्हणजे हे जे आहे फोकस झालं पाहिजे आणि जेणेकरून पॉलिसी जी आहे ती प्रॉपर झाली पाहिजे. पॉलिसी सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी झाली पाहिजे, शाश्वत विकासासाठी. त्यामुळे याचं त्याच्यामध्ये इन्क्लुजन करणं, त्याचा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे, राईट. आता आपण फॉर्म्युला पाहून घेऊया. 2 फॉर्म्युले आहेत ग्रीन जीडीपीचे. ग्रीन जीडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू मायनस पी. लक्षात घ्या बरं, मायनस पर्यावरणीय मूल्य मायनस पी, हे लक्षात ठेवा, नाही तर प्लस मायनसचा लोचा होते. तर इथं पी जो आहे त्या पी मध्ये काय काय येते, तर पहिला आहे प्रदूषण दूर करण्याचा एकूण खर्च. काय आहे, प्रदूषण दूर करण्याचा एकूण खर्च, तो तुम्हाला काढायचा आहे, तो मायनस करायचा. ऑल एक्सपेंडिचर रिझल्टिंग फ्रॉम क्लिनिंग अप ऑफ पोल्युशन, जे काही पोल्युशन केलं त्याला क्लीन करावं लागेल. मग साफसफाई करायची आहे, आम्ही नमोगंगे बघतो, साफसफाई चालूच आहे, होयच नाही, किती करोडो रुपया चाललाय त्याच्यात. यमुनेचं पोल्युशन किती करोडो रुपया चाललाय, तो तर कॅल्क्युलेट करावं लागेल. तो प्रदूषण झाला, ते दूर करावं लागेल. पुढील पर्यावरणीय नुकसान टाळण्याचा खर्च, आता जो पोल्युशन केला आहे तो तर साफ करायचा खर्च गेला, सोबत पुढे होऊ नको बाबा. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला यंत्रणा तिथे बसवायची आणि त्याचा खर्च करायचा आहे की जेणेकरून पुढचं पोल्युशन होऊ नये. कारण की एकदा पोल्युशन केलं, चला गंगेला साफ केलं आणि पुन्हा त्याच्यात घातलं, काही अर्थ आहे का. तर हा पण कॉस्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नुकसान पुढचं झालं नाही पाहिजे. ठीक आहे. तिसरं आहे प्रदूषणामुळे आहे ना माणूस, कारण की हे सगळं माणसाचीच घेणं देणं आहे, आपणच भसकलो सगळे, हा इथं काहीच नाही राहिला. तर हे काय करायची गरज आहे का, किती नुकसान झालं, नुकसान होय नाही. निसर्ग स्वतःचं नुकसान करत नाही आणि जर काही नैसर्गिकरित्या काही जर विध्वंस झाला असेल तर त्याचं रिप्लेनिशमेंट त्याला करता येते. बरोबर, त्याला आपल्याला हस्तक्षेप करायची नाही, आपण बदमाश आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला काही परिणाम होते का रे बाबा, हो, प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांचा खर्च किती आहे का, हेल्थ केअर, पोल्युशन इंड्युस्ड इलनेस है ना, रेस्पिरेटरी आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सर्वात जास्त जर असतील तर पोल्युशनमुळे होते, त्याची कॉस्ट कोण काढणार. आपण काय म्हणतो हेल्थ इंडस्ट्री मस्त वाढत आहे, अबे हेल्थ इंडस्ट्री कशी वाढायला पाहिजे, वाढायलाच नाही पाहिजे. हेल्थ इंडस्ट्री जर वाढत असेल, त्याची वृद्धी खूप जास्त होत असेल, याचा अर्थ आम्ही हे भस्कवत आहोत, आमचा ग्रीन जीडीपी मधला लोचा आहे. क्लिअर, लक्षात आलं का. तर मग आपल्याला काय दिसतंय की ग्रीन जीडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस पर्यावरणीय मूल्य मायनस पी. पी मध्ये किती गोष्टी आलेल्या, पहिला आहे प्रदूषण दूर करायचा खर्च, दुसरा आहे प्रदूषण होऊ नये म्हणून पुढे
तो खर्च, आणि तिसरा हेल्थ कॉस्ट जे आहे ते. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. याच्यात दुसरा जो आहे याच्यात फॉर्म्युला दुसरा आहे, हरित जीडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस पर्यावरणीय नुकसान म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉस्ट मायनस सामाजिक नुकसान. ते हेल्थ त्याच्यामध्ये पी मध्ये आली, तिथे त्याला विलग केलं, वेगळं केलं, सामाजिक नुकसान. एन्व्हायरमेंटल कॉस्ट जर बघितली आपण तर काय काय अरे बाबा, तर नैसर्गिक संसाधनाचे ऱ्हास मूल्य, डिप्लेशन व्हॅल्यू, लक्षात ठेवा, ऱ्हास मूल्य, डिप्लेशन व्हॅल्यू ऑफ कोणाचं, नॅचरल रिसोर्सेस. आपण नैसर्गिक संसाधनाचं एक्सप्लॉयटेशनच करत आहोत, है ना. गॅस, नॅचरल गॅस काढतो, है ना, ऑइल काढतो, पेट्रोल, डिझेल, बरोबर आहे, सगळं आपण काढून घेतो. आता याच्यात ते जोडायचं नाही, विंड एनर्जी ते रिन्युएबल आहे. इथे फोकस काय आहे, नॉन रिन्युएबल, है ना. नॉन रिन्युएबल जेवढ्या एनर्जीज आहे तेवढा आपण जंगल कापतो, लाकूड जाळतो, हे सर्व काय आहे, डिप्लेशन व्हॅल्यू आहे, ऱ्हास मूल्य आहे नैसर्गिक संसाधनाचं. ते तुम्हाला ऍड करायचं आहे पर्यावरणीय नुकसानामध्ये. दुसरं आहे परिस्थितीकीय पर्यावरणाचे अधपतन व्यय, डिग्रेडेशन कॉस्ट ऑफ इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. डिग्रेडेशन, पहिलं डिप्लेशन, दुसरं डिग्रेडेशन. काय करतो डिग्रेडेशन, पोल्युशन करतो मस्त वेगवेगळ्या प्रकारचं, है ना. मग ते जमिनीचं आहे, पाण्याचं आहे, हवेचं आहे, तिन्ही प्रदूषण. त्याच्यानंतर सॉइल इरोजन, टॉप सॉइल सगळी संपवून टाकतो. टॉप सॉइल बनायला किती वेळ लागते रे बाबा, आणि टॉप सॉइल म्हणजे फर्टाईल सॉइल. आता ते फर्टाईल राहिली नाही, हे फर्टिलायझर घालतो, अरे ते होते त्याच्यात जाते आणि ते आपल्या पोटात ना, आपण डिशक्या, ते एक प्रॉब्लेम. वाईल्ड लाईफ एक्सटिंक्शन, याच्यामुळे किती वाईल्ड लाईफ एक्सटिंक्शन होत आहे, रेड लिस्ट मध्ये किती चाललेले आहेत ते आपल्याला बघणं जरुरी आहे. का, कारण की त्यामुळे बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. बायोडायव्हर्सिटी नाही तर सस्टेनेबिलिटी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनाचे जीर्णोद्धार व्यय, रिस्टोरेशन कॉस्ट नॅचरल रिसोर्सेसची. जेवढे उधळलाय त्याला थांबवायचं आहे आणि त्याला रिप्लेनिश करायचं आहे, तो रिप्लेनिशमेंट कॉस्ट आपल्याला पाहावं लागेल. वेस्ट रिसायकलिंग आहे, वेटलँड रिस्टोरेशन आहे, अफॉरेस्टेशन आहे, हा सगळा खर्च आहे ना, है ना. आम्ही म्हणतो एवढे कोटी झाडं लावले बाबा सरकारनं, अबे झाडं एवढे कोटी लावले, लावायची गरज काय, झाडं आपोआप उगतात. तुम्ही ते जे उगले आहे त्याला तोडू नका ना रे, बरोबर आहे ना. पण आम्ही आता ते खर्च तर करावं लागेल. मग अफॉरेस्टेशन, इकडे मोठे मोठे रोड बांधले, मस्तपैकी बाईक पळवाले, आजूबाजूची झाडं तुटले, मग ते कोण लावावं लागेल ना. पण ते जाऊ दे, आता ते कसे कुठे राहते. पण हा एक इश्यू आहे. ह्या तिन्ही बाबी म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉस्ट. लक्षात आलं का. सोशल कॉस्ट मध्ये काय आहे, तर सोशल कॉस्ट मध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये आकलित केल्या. केवळ हेल्थ कॉन्टेक्स्ट मध्ये नाही, केवळ अतिरिक्त आरोग्य खर्च नाही, पण पर्यावरणीय नुकसान झाला तर त्याच्यामुळे गरिबी सुद्धा येते. पॉवर्टी क्रिएटेड बिकॉज ऑफ द डिप्लेशन ऑफ रिसोर्सेस, है ना. कित्येक आम्ही जंगल संपवून दिले तर आदिवासी काय झाले, है ना, बेकार झाले विचार. ते त्याच्यावर निर्भर होते आणि सस्टेन होत होते. आम्ही रिच, श्रीमंत होणे, लबालब पैसे कमवणे म्हणजे शाश्वतपणा असं गृहीत चुकीचं धरून बसलोय. तसं नाही आहे. निसर्गाची नाळ जोडून निसर्गाशीच राहणे आणि आनंद लुटणे आणि आनंदमय जीवन, मस्त सुखाचं, कुठलाही रोगराई नाही, काही नाही. तुम्ही जंगलात राहणारे लोक पहा, जंगलात जे राहते ते लोक किती वर्ष जगते. निसर्गाशी जोडून राहणारे लोक हजारो, म्हणजे मस्त पैकी इकडे 70-80, है ना. मी पाहिलेलं एक गाव, ते एकदम बिलकुल जंगलाशी लागून आहे, काहीच पोल्युशन नाही, आवाज नाहीये गाड्याचा ना, काही नाही, है ना. चुकीनं आपली गाडी गेली तेच चुकीनं जाते आपली गाडी असं समजा. तर तिथलं आयुर्मान काय आहे, तर ऍव्हरेज मध्ये लोक जे आहे 80च्या वरच मरते म्हणे. 80च्या खाली कोणी मेलं नाही म्हणे, आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही म्हणे. एक बुडगा सांगत होता म्हातारा तिथला. म्हणजे गंमत आहे की नाही. आणि आमच्या इकडे हे खचाखच, हा हार्टनं गेला, हा कॅन्सरनं गेला, हा याच्यानं, बरोबर आहे ना. तर ही जी आहे अतिरिक्त खर्च आणि हे गरिबी, ते तिथून बिचारे बाहेर आले तर इथं त्यातले खायला प्यायला राहत नाही, कारण शिक्षण नसते आणि इथं भालधंद्यावर सगळा इकॉनॉमी राहते आणि तिथे ते बर्बाद होतात. तर पॉवर्टी क्रिएशन सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर काय लक्षात येतं आपल्याला की ग्रीन जीडीपी मध्ये पूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉस्ट काढली आहे. सर्व कक्षीय जे खर्च आहे तो काढलेला आहे. नैसर्गिक संसाधनाचा जो व्यय होणार आहे तो, त्याचं नुकसान होणार आहे ते, आणि सामाजिक नुकसान सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे.
ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला? क्लिअर? काही अडचण याच्यामध्ये, काही इश्यूज नाही? तर मला असं वाटतं की कॉन्सेप्ट समजला असेल. समजून घ्या. मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये लिहिताना, अनालिटिकल लिहिताना तुम्हाला फायदा होईल. इकॉनॉमीचे प्रश्न लिहिताना सोबत प्रिलिम मध्ये कॉन्सेप्च्युअल जे प्रश्न येतील ते क्लिअर होतील. कारण मी आधी जीडीपीचा थोडा कॉन्सेप्च्युअल जरी छोटासा असला तरी सांगितलं, तो तुम्हाला क्लिअर होईल. आणि ग्रीन जीडीपीचा ही कॉन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला अडचणीचे येणार नाही. ठीक आहे, मला वाटतं सगळं समजलं. तुमच्या अभ्यासा आणि परीक्षेसाठी मला वाटतं ऑल द बेस्ट दिलंच पाहिजे. सो ऑल द बेस्ट.